महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झालेला असून महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले। सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात केली असून हप्ता वाटप सुरू झाल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपयाची रक्कम वितरित झालेली आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र सोडण्याचा विचार केला असून 15 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले। शेतकरी मित्रांनो, मोदी सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 प्लस 2000 असे 4000 रुपयाचा लाभ देत आहेत। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रोसेस अपूर्ण ठेवली होती अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। जुन्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नवीन हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये वितरित झाले आहेत। सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक नवीन मोठे निर्णय घेतले आहेत। अर्थसंकल्प सादर झाल्यामुळे एकत्रित दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाले। परंतु शेतकरी मित्रांनो, इथून पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना नवीन नियमावली देखील लावली जाणार आहे। त्यामुळे आता ज्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे। 4000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा झाले असल्यामुळे शेतकरी खुश झाले आहेत। त्यामुळे आपण पाहणारच आहोत की नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे, कारण एकत्रित हप्ते जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला। मोठा बदल देखील आता पीएम किसान योजनेअंतर्गत झालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे शेतीचा सातबारा असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि विशेष बातमी देखील समोर आली। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने पीएम किसान योजना चालू केली होती। ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते। त्यामुळे केंद्र सरकार अंतर्गतच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। मोदी साहेबांनी डीबीटीचं बटन दाबल्याबरोबरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित होण्यास सुरुवात झाली। आज सकाळी 7 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला। महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली, तर इतर 5 जिल्ह्यांमध्ये दुपारी पैसे जमा झाले आहेत आणि उरलेल्या 5 जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही पैसे जमा होऊ शकतात। हे हप्ता वाटप पार पडत असताना सरकारने जिल्ह्यानुसार यादी बनवली आहे। कृषी खात्याकडून शेतकऱ्यांची पडताळणी पार पडल्यानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात केली। परंतु हे हप्ता वाटप पार पडत असताना 5 जिल्ह्यांमध्ये सकाळी पैसे जमा झाले, 5 जिल्ह्यांमध्ये दुपारी, तर 5 जिल्ह्यांमध्ये रात्री पैसे जमा होणार आहेत। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडणार आहे। येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। त्यामुळे आपण पाहूयात की कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तरी देखील तुम्हाला एक विशेष बातमी मिळत आहे, कारण मोदी साहेबांनी जेव्हा हप्ता वाटप पार पडत असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आणि त्याच वेळी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची नावं सांगण्यात आली आहेत की त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे जर फार्मर आयडी कार्ड असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी एक विशेष अनुदान योजना देखील सुरू केली जात आहे। त्यामुळे अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतच आहेत, परंतु शेतकऱ्यांना आता विशेष अनुदान देखील मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित जमा झाल्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये 4000 रुपयाची रक्कम जमा होत आहे। परंतु जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर तुम्हाला आणखीन विशेष रक्कम देखील मिळू शकते। ती रक्कम कशी मिळवायची आहे, त्यासाठी कोणती आणखी प्रोसेस करावी लागणार आहे का, त्याचबरोबर कोणती कागदपत्र लागू शकतात याची देखील माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। कारण मोदी साहेबांनी जेव्हा शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना चालू केली होती तेव्हा शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी योजना चालू करत असल्याचं सांगितलं होतं। आज देखील पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना त्यांना आणखी एक विशेष महत्त्वाची घोषणा मोदी सरकारने दिली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली। शेतकरी मित्रांनो, तुमच्याही जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे एकदा चेक करून घ्या। अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर लक्षपूर्वक ऐका की नरेंद्र मोदी साहेबांनी कोणती महत्त्वाची घोषणा केली। सर्व तमाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत विशेष बातमी आहे। फार्मर आयडी कार्ड म्हणजे तुमचं ओळखपत्र। शेतकरी ओळखपत्रावरून तुम्हाला एका विशेष अनुदान योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम नाही तर थेट एकत्रितपणे तुमच्या खात्यात 10,000 रुपये वितरित केले जाणार आहे। अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा झाली आहे। पण त्या अगोदर महाराष्ट्रातील काही 15 जिल्ह्यांमध्ये जो पीएम किसान योजना
योजनेचा हप्ता वितरित झाला आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात आणि त्यानंतर विशेष अनुदान योजनेबाबतची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. शेतकऱ्यांनो, महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असताना कृषी खात्याकडून शेतकऱ्यांची विशेष यादी बनवण्यात आली होती. त्यामध्ये काही महत्त्वाच्या अटी देखील नमूद करण्यात आल्या होत्या. त्या अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाच पीएम किसान योजनेअंतर्गत 4,000 रुपयाचा लाभ मिळत आहे. शेतकरी योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 4,000 रुपयाचा लाभ वितरित झाला आहे. तर चला पाहूया कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडले, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. विदर्भ पट्ट्यामध्ये असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता वाटप पार पडलेला आहे. 3 अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ मिळाला. लातूर जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप पार पडलं असून 4,000 रुपयाची रक्कम पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीचा प्रॉब्लेम झाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये 4,000 रुपये जमा झाले. पीएम किसान योजनेअंतर्गत 4,000 रुपयाची रक्कम ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाला. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल आणि तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला देखील रात्रीपर्यंत कधीही पैसे मिळू शकणार आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत पहिला टप्पा पार पडत असताना अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील पैशाचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी ही विशेष बातमी आली आहे, कारण कृषी खात्याकडून ज्या पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप पार पडले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेअंतर्गत 4,000 रुपयाचा लाभ मिळाला. कोल्हापूरमधील ज्या शेतकऱ्यांचा 7/12 त्यांच्या लँड सीडिंगवरती अपलोड करण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्यांना 4,000 रुपयाच्या हप्त्याचा लाभ मिळाला. डीबीटीद्वारे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असल्यामुळे थेट लाभ हस्तांतरद्वारे पैशाचं वितरण हे पार पडत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रोसेस देखील पूर्ण केली होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण येत नसल्यामुळे 2,000 + 2,000 असे एकूण 4,000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, शेती कामासाठी लागणाऱ्या बियाण्यांसाठी किंवा खतासाठी ही रक्कम शेतकऱ्यांसाठी नक्कीच मदतीची ठरणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय अनेक शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेलेला आहे. केंद्र सरकारच्या एका क्लिकवरती अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना आला. नरेंद्र मोदी साहेबांनी सकाळीच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्ता वाटप पार पडत असल्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच मोदी साहेबांनी डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. पीएम किसान योजनेअंतर्गत 4,000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यासाठी 3 अटी लावण्यात आलेल्या होत्या. त्या अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले आहेत. पहिली अट लावण्यात आली होती ती सरसकट सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून लावण्यात आलेली होती. त्यामध्ये उत्पन्न ज्या शेतकऱ्यांचं कमी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. दुसरी अट लावण्यात आलेली होती त्यामध्ये ज्या शेतकरी एका रेशन कार्डवरती एका योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप पार पडलेला आहे. शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला आहे. तिसरी अट लावण्यात आलेली आहे ती सरसकट सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित झालेले आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी वितरित करत असताना पात्र शेतकऱ्यांची यादी बनवण्यात आली होती आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असून हप्ता वाटप पार पडत आहे. 4,000 रुपयाची रक्कम महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये वितरित करत असताना ज्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली होती अशाच जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत असून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे.